यवतमाळच्या जयस्वाल पेट्रोल पंपावर सकाळपासून रांगा लागल्याचे चित्र आहे। इंधन पुरवठा खंडित होणार अशी अफवा शहरामध्ये पसरली आणि त्यानंतर गाड्यांच्या टाक्या भरण्यासाठी चालकांनी गर्दी केली। अखेर पोलीस बंदोबस्त लावावा लागला। इंधन तुटवडा नाही, दर दिवसाआड टँकर इंधन घेऊन नेहमीप्रमाणे येतोय, त्यामुळे ग्राहकांनी गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलंय। आखाती प्रदेशातील युद्धाच्या झळा आता यवतमाळला पोचू लागल्या आहेत आणि त्याचमुळे इंधन पुरवठा कुठेतरी खंडित झाला आहे। ही बातमी व्हायरल झाली आणि त्यामुळे यवतमाळच्या जे पेट्रोल पंप आहे मध्यवस्तीमध्ये असलेल्या जयस्वाल पेट्रोल पंपावरती जर पाहिलं तर या ठिकाणी दुचाकीधारक आणि फोर व्हीलर हे पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या रांगा लावताना दिसत आहेत। संध्याकाळी 7:30 ते 8 वाजताच्या दरम्यान कुठेतरी इंधन पुरवठा खंडित होणार आहे आणि त्यामुळे ही अफवा पसरल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे आणि ते नागरिक जे आहेत ते या ठिकाणी पेट्रोल पंपावरती रांगा लावत आहेत। फोर व्हीलर धारक असो, या ठिकाणाहून अर्धा किलोमीटरपर्यंत फोर व्हीलरच्या आणि टू व्हीलरच्या रांगा ज्या आहेत ते या ठिकाणी लागलेल्या आहेत। आपल्यासोबत जे आहेत या पेट्रोल पंपाच्या संचालिका आहेत। ताई, मला सांगाल काय नेमकी परिस्थिती आहे पेट्रोल पंपावरती? आजपर्यंत कधी गर्दी झाली नाही, युद्धाचा आज 23वा 24वा दिवस आहे, तरी पण आजपर्यंत इंधन पुरवठा खंडित झाला नाही। कशा कारणामुळे आज एकदम गर्दी 7:30-8 वाजता नंतर वाढली आहे? संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत सगळं नॉर्मल चालत होतं। संध्याकाळी अचानक अफवा पसरली आणि हळूहळू एवढी गर्दी वाढली का याचा काही अंदाजा नाही आणि एवढी लांब रांग लागली आहे, अर्धा किलोमीटर दूर आहे आणि आमच्याकडे पुरेसा साठा आहे, आम्ही सर्व्हिस बिलकुल प्रोव्हाइड करत आहोत, पण अशी गर्दी असल्यामुळे आम्हाला तर स्टॉकबद्दल विचार करावा लागेल मग असं। मात्र पेट्रोल संचालिका यांचं म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारचं इंधन पुरवठा खंडित झाला नाही, सुरळीत कंपन्यांकडनं पेट्रोल पुरवठा करण्यात येत आहेत। नागरिकांनी कुठलीही गडबड करू नये असं आव्हानसुद्धा करण्यात येत आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.